1. पश्चिम दिशेला जमीन उंच असल्यास वंश वृद्धिंगत होतो. 2. पूर्व दिशेला जमीन उंच असल्यास अपत्यांना त्रास होतो, त्यांची सर्वांगीण प्रगती होत नाही. 3. पश्चिम दिशा उत्तरती असल्यास अपयश व पुत्रमृत्यू संभवतो. नमस्कार श्रोतेहो, वास्तू निर्माण करण्यापूर्वी संबंधित उद्दिष्टाला अनुसरून निगडीत जमिनीची महत्ता सर्वप्रथम समजून घेतली पाहिजे. याआधीच अपेक्षित पार्श्वभूमी इतर व्हिडिओमध्ये विशद केली आहे, परंतु मोकळ्या जमिनीशी जोडलेला मनुष्याचा संबंध भविष्यात अतिघनिष्ठ ठरतो. सर्व परिणामांचा हाच पाया आहे. कोणकोणत्या प्रकारची जमीन पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे, त्याचे परीक्षण नक्की कसं करावं, याबद्दल विशेष माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. जमिनीचे एकूण 6 प्रकार आणि माहिती. 1. श्वेतभूमी. श्वेतवर्णीय माती असलेली जमीन सुगंधाने परिपूर्ण व आनंददायक असते. अशी जमीन महान सामाजिक कार्यांसाठी उपयोगात आणल्यास समाजाचा उद्धार होईल. अशा जागेवर लक्ष्मी व सरस्वती एकत्र असतात. साहित्य संशोधन, शाळा, मंदिर व मंगलकार्य हेतू शुभकारक आहे. सात्विकतेने परिपूर्ण वातावरण असते. आध्यात्मिक उपासना, समाज उभारणीसाठी सर्वश्रेष्ठ जागा असते. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 2. रक्तभूमी. लाल रंगाची माती असलेली जमीन क्षत्रिय तत्वाने परिपूर्ण असते. राज्याच्या संरक्षणात्मक कार्यासाठी अशा जागेची निवड करावी. लष्कर छावण्या, सैनिक प्रशिक्षण, हत्यार व शस्त्रास्त्रे शस्त्रागार यांसाठी अतिउपयुक्त जागा आहे. अशा जमिनीला राज्यप्रदाही म्हणतात. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 3. वैश्यभूमी. अशा जमिनीची ओळख त्याच्या पिवळ्या रंगाच्या मातीने करण्यात येते. अशी जमीन व्यावसायिक कामकाजासाठी उपयुक्त असते. धनप्रवाह सत्वाशी जोडल्या कारणाने MIDC सारखे प्रकल्प राबवल्यास धनप्रदायक ठरते. गृहस्थ वसाहतीसाठीही योग्य असते. 4. श्रमिक भूमी. अशी जमीन काळ्या रंगाच्या मातीवरून ठरवली जाते. समाजाचे भरण पोषण करणारी ही सर्वात प्रमुख जमीन आहे. अशा जमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. अशा मातीत सुगंध व गुणधर्मही परिपूर्णतेने सामावलेले असतात. शेती अथवा इतर शेती संबंधित उत्पादनांच्या अनुषंगाने ही जमीन सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या आवडीचा विषय म्हणजे दिवस रात्र कष्ट केल्याने शरीरातून पडणाऱ्या घामाचा सुगंध या मातीत दरवळतो, जो या जमिनीला सर्वश्रेष्ठ ठरवतो. गृहस्थ वसाहतीसाठी योग्य असते. 5. प्रेतभूमी. अशी जमीन राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर सोबत स्मशानभूमी, कब्रिस्तान आणि शवघराच्या योजन अंतराद्वारे ठरवली जाते. गृहस्थ वसाहतीच्या दृष्टिकोनातून अशी जागा अयोग्य आहे. अशा जमिनीवर नकारात्मक ऊर्जेचा मनुष्य शरीराला अनायासे सर्वांगीण त्रास होतो. मुख्यतः महिला व बालकवर्ग अनुसरून तीव्र यातना होतात. प्रेतभूमी कालचक्राचा अघोरी अथवा द्यूतकर्मवादी साधक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही दृष्टिकोनातून मंगलमय भौतिक कामने हेतू या जमिनीचा सदुपयोग होत नाही. 6. शापित भूमी. अशा जमिनीचा कोणताही ठराविक एक रंगवर्ण नसतो. अशी जमीन चाचणी फक्त कार्तिकीय पौर्णिमा किंवा कार्तिकीय अमावस्येलाच होते. शापित जमिनीचा अभिप्राय संबंधित कडवट इतिहास, घोर नरसंहार, भयानक आत्महत्या, मोठी फसवणूक, कर्जबाजारी जमीन, दैवी कोप, संतांचा अभिशाप व नक्षत्र मारक वगैरे असू शकतो. अशी जमीन वरील कोणत्याही प्रकारच्या भूमिकार्यासाठी वापरली जात नाही. इतकंच काय तर स्मशानभूमी सारख्या कार्यासाठीही टाळावी. भूमी उंचीचा परिणाम. 1. पूर्व दिशेला जमीन उंच असल्यास अपत्यांना त्रास होतो, त्यांची सर्वांगीण प्रगती होत नाही. 2. पश्चिम दिशेला जमीन उंच असल्यास वंश वृद्धिंगत होतो. 3. उत्तरेला उंच असल्यास सुखदायक परिस्थिती राहते. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. 4. नैऋत्य, आग्नेय व दक्षिण दिशेला उंच असल्यास पैसा व आयुष्य दोन्ही लाभकारक आहेत. 5. ईशान्य कोणाला उंची कष्टदायी आहे. वायव्य दिशेला उंची आर्थिक नुकसानदायक आहे. भूमी उतार. संबंधित दिशेला जमिनीचा उतार असल्यास परिणाम स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 1. जमीन पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेला उतरती असल्यास शुभकारक असते.
2. आग्नेय दिशेला उतरती असल्यास अग्निसंबंधित शारीरिक त्रास देते. दक्षिण दिशेला उतरती असल्यास मृत्यूशोकग्रसित करते. 3. नैऋत्य दिशेला ग्रहपीडा देते व धननाशक ठरते. 4. पश्चिम दिशा उतरती असल्यास अपयश व पुत्रमृत्यू संभवतो. वायव्य दिशेला उद्वेगकारक असतो. जमीनपृष्ठाचे प्रकार. 1. जमिनीची लांबी व रुंदी सोबत उंची व उतार अनुसरून संबंधित जागेची गुणवत्ता ठरवली जाते. त्या आधारे भूमी वास्तू निर्माणपूर्व चयनयादीत समाविष्ट करावी. 2. जागा वायव्य व नैऋत्य दिशेला अग्र असल्यास गजपृष्ठ असे म्हणतात. अशा जागेवर वास्तू निर्माण केल्यास मनुष्य सर्वसंपन्न होतो. 3. जी जमीन मध्यावर उंच व इतर सर्व बाजूंनी उतार असल्यास ती कुंपृष्ठ असते. अशी जागा सर्वप्रत शुभकारक असते. 4. जी जागा ईशान्य पूर्व व आग्नेयेला उंच व पश्चिम दिशेला उतार असल्यास दैत्यपृष्ठ असते. गृहस्थ जीवनाला अनुसरून कलहकारक आहे. 5. पूर्व पश्चिम दिशेला लांब व दक्षिणेला उंच असल्यास नागपृष्ठ असते. भयानक व दुःखद जीवन देणारी जमीन आहे. स्वतः जमीन परीक्षण कसे कराल? सर्वप्रथम वर दिलेल्या सर्व मुद्द्यांचा व्यवस्थित आढावा घेऊन जमिनीचा प्रकार, पृष्ठ, उंची, उतार व शुभाशुभ दिशानिर्देशने आकलन करावीत. जमीन भरीव नसल्यास वास्तू निर्माणाहेतू उपयुक्त नसते याची खात्री करा. दत्तप्रबोधिनी तत्वांतर्गत खालीलप्रमाणे जमीन परीक्षण करावेत. जमिनीच्या उत्तर दिशेकडे कोपऱ्यात 1.5 फूट खोल व चौरस रुंद खड्डा खोदावा. त्यातील सर्व माती व्यवस्थित बाहेर काढावी. परत थोड्या वेळाने तो खड्डा बाहेर काढलेल्या मातीनेच परत भरावा. यात तुम्हाला एकूण 3 परिणाम दिसणार. ते खालीलप्रमाणे आहेत. 1. त्या खड्यातून बाहेर काढलेली माती परत भरल्यास अतिरिक्त माती शिल्लक राहत असल्यास ती जमीन श्रेष्ठ आहे. 2. त्या खड्यातून बाहेर काढलेली माती परत भरल्यास अतिरिक्त माती शिल्लक राहत नसल्यास ती जमीन मध्यम आहे. 3. त्या खड्यातून बाहेर काढलेली माती परत भरल्यास माती खड्डा भरण्यास कमी पडत असल्यास ती जमीन घाणेरडी आहे. महत्वाची टीप. काही ठिकाणी जमीन उत्खनन व शल्यमापन करण्याच्या प्रक्रियेत संबंधित सहभागी व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव रक्तस्राव होत असल्यास ती जागा प्रेतभूमीच्या अधिपत्याखाली असल्याचे समजावे. सोबत इतर लक्षणांचाही अभ्यास करावा. श्रोतेहो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.